होतोय। मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय अर्थातच धामडी संघाचा एमडी महादू भोसले। चला शंकरदादा काईनकर यांना विनंती आहे की आपण महादू भोसले यांना मॅन ऑफ द मॅचचं या ठिकाणी बक्षीस द्यायचं आहे। चला सामन्याला सुरुवात करायची आहे लगेचच। शक्यतो प्रेक्षक आणि मैदानाच्या बाहेर असलं तर बरं होईल। हा पंचांचा बघा इशारा संयोजक हा फलंदाज ओके बॅट्समॅन पाठवतो धन्यवाद। तर निश्चितच या ठिकाणी मगाशी साळवी सरांनी सांगितलं की जयभवानी मित्रमंडळ आंबेघर याची पायाभरणी आणि उभारणी कशी झाली। कारण पायाभरणी त्यावेळी वातावरण खरोखर 1998 ला ही परिस्थिती नव्हती। कारण फार म्हणजे शैक्षणिक दृष्ट्या तेवढा गुणवत्तापूर्ण शैक्षणिक जो दर्जा होता तो उंचावलेला सुद्धा नव्हता। परंतु आम्ही मंडळी जी होतो ती मात्र समविचारी होतो। म्हणजे एकाने बोलायचं आणि 10 जणांनी ऐकायचं। त्यासाठी सर आम्ही म्हणजे एक सांगावं की आठवड्यात आम्ही 3-3 वेळा मीटिंग घ्यायचो। बुधवारी कंपल्सरी मीटिंग असायची, रविवारी भजन असायचं, जेणेकरून की आमची युनिटी पॉवर ती वाढेल आणि एकत्र येऊन यानंतर हळूहळू। आणि एक माझ्याकडे पद्धत होती आता सुद्धा जो तुम्ही पाहिलात तर म्हणजे सगळीच आमची मंडळी सांगतील आम्ही साधारणतः त्याला आमचं वय होतं 19-20च्या दरम्यान होतो, पण आम्ही कधीही कोणाला अरे तुरे बोललो नाही। आहोत आणि अजून सुद्धा आम्ही रघुनाथराव म्हणतो, किशोरराव म्हणतो, हे शब्द त्यावेळी डिसिप्लिन होते, एक शिस्त होती की आपण अरेला कार्य कधीच बोलू नये। आहोजावनी बोलला तर या ठिकाणी शब्दाला चांगली सुरुवात होते। आणि पुन्हा सामन्याकडे आपण बोलतोय, पहिलं षटक घेऊन येतोय तो म्हणजे निश्चितचा अक्षय गोळे हेटवडे संघाचा। ऑफस्टमरचा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर जातोय, अर्थातच पंच त्याला स्वैर घोषित करतायत। यष्टिरक्षक काम आपला अचूक करतोय, परंतु चेंडू हा जातोय अर्थातच अवांतर स्वरूपामध्ये। संघाच्या अकाउंटला सुरुवात होते, धावफलकावर 1 धाव जमा होते वाईडच्या स्वरूपामध्ये। संघाची धावसंख्या होते प्रथम फलंदाजी करत असताना बिनबाद 1। धामडी संघाची अर्थातच आजची जी विजयाची घोडदौड आहे ती घोडदौड या मात्र या ठिकाणी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते। चेंडू खेळून काढला जातोय सिली मिडॉनच्या दिशेनं, अतिशय सुंदर खाली राहणार चेंडू, परंतु सन्मानपूर्वक ज्याला म्हणतो, कारण ज्या चेंडूला जशी दिशा तसं म्हणतो की नाही, जशी वाऱ्याची दिशा असते तशी त्याला पाठ द्यावी, तसा चेंडू असतो त्याला त्याला तशी गती द्यावी। आणि हा अचूक प्रयत्न मात्र धामणी संघ, कारण कदम सर आपण बघतो, साळवी साहेब आपण बघतोय की धामणी संघाचा एक विशेष आहे, त्यांचं जे खेळाडू पाहिलं ते एक समवयस्क आहेत आणि समवयस्क ज्यावेळी असते ना त्यावेळी त्यांचं एकमेकांचा ताळमेळ कॉम्बिनेशन असतं ते फार सुंदर असतं। आणि म्हणूनच या ठिकाणी ही एकजुटपणाची निश्चितच या ठिकाणी फलनिष्पत्ती पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा आपला बॉलिंग करत सज्ज होतोय, चेंडू मिड अष्टाबाचा चेंडू ग्लास केला, चेंडू जातोय अर्थातच लॉंगांच्या दिशेनं। आणि चेंडू हा नवीन असल्यामुळं आणि हवामानामध्ये सुद्धा थोडंसं दमटपणा असल्यामुळं निश्चितच चेंडू हा लॉफ्टी शॉट न होता मात्र चेंडू जमिनीच्या सहाऱ्याने मात्र चेंडू 1 धाव पुरेपूर घेण्यासाठी अवधी मिळते। संघाची धावसंख्या 1 ने वाढते, संघाची धावसंख्या होते प्रथम फलंदाजी करत असताना या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये बिनबाद 3। पुन्हा एकदा चेंडू आणि फलंदाज बाद, कारण मागील डीजे मास्टर निश्चितच आपण मागील चेंडूवर पाहिलं सांगितलं होतं की ज्यावेळी नवीन चेंडू असतो आणि नवीन चेंडू असतो हवामानामध्ये दमटपणा असतो त्यावेळी मात्र निश्चितच चेंडू हा बॅटवर फार उशिरा येतो, लेट येतो आणि अशा वेळेला फलंदाजी करणं किंवा हेवी शॉट खेळणं, हुक शॉट खेळणं, लाफ्टर शॉट खेळणं मात्र निश्चितच एक आव्हानात्मक असतं आणि त्याचा बेनिफिट मिळतोय तो अर्थातच गोलंदाजाला। चेंडू पुन्हा एकदा विरघळला जातोय अर्थातच डीप तेवढेच चांगली उत्कृष्ट गोलंदाजीचा सुद्धा नमुना पाहायला मिळतोय। हेटवणे वर्सेस धामणी असा या पद्धतीचा सामना सुरू आहे। पुन्हा एकदा चेंडू सुंदर
हा चेंडू मात्र थोडसा फुट मोमेंट होऊन कदाचित 1-2 पावलं फलंदाज जर सरसावला असता तर चेंडू हा लोअर फुलटा झाला असता आणि चेंडूची दिशा वेगळी असते, परंतु यष्टिरक्षक काम आपला अचूक करतोय. जोरदार अपील ठरली जाते या ठिकाणी. मात्र या अपीलचा परिणाम हा पंचांच्यावर कोणत्या पण चेंडू जातोय निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिर राहते, संघाची धावसंख्या होते पंच. हा चेंडू लास्ट टू गो. अतिशय सुंदर या ठिकाणी पाहायला मिळतंय क्रिकेट. पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी फिरकवला जातोय, क्लिक करतो चेंडू हवेमध्ये आणि हा सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र चेंडू आपल्या हातामध्ये स्थिरावतोय आणि दुसरा झटका बसतोय तो धामडी संघाला. निश्चितच आपण म्हणतो की ज्या पद्धतीने अक्षय यांनी गोलंदाजी केली धामणी सारखा, म्हणजे धामणीची ती विजयाची घोडदौड होती त्या मात्र त्या घोडदौडीला कुठेशी थोडासा लगाम पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 2-7. कारण क्रिकेट असो किंवा कुठलाही खेळ असो त्या खेळामधले काही नियम असतात आणि निश्चितच आपण म्हणत असतो की मित्रांनो, माणूस जेव्हा पायाने चालतो ना त्यावेळी फक्त तो अंतर कापतो. माणूस ज्यावेळी पायाने चालतो त्यावेळी तो फक्त अंतर कापतो आणि तो मात्र ज्यावेळी डोक्याने चालतो त्यावेळी मात्र आपला ध्येय गाठत असतो. आणि त्याच्यामुळे डोक्याने चालणं कारण माइंड गेम ज्याला म्हणतो ती माइंड गेम या ठिकाणी पाहायला मिळते ती धामणी संघाकडून. चेंडू चेंडू पॉइंटच्या दिशेने फिरकावला जातोय. चेंडू बऱ्याचसा वेळा हवेमध्ये आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेपर्यंत क्षेत्ररक्षक बागडतायत. दरम्यान 3 धावा मिळत आहेत धामणी संघाला. संघाची धावसंख्या 3 ने वाढते, संघाची धावसंख्या होते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2-10. माधू अतिशय सुंदर या ठिकाणी क्लेवर एक्स्ट्रीमली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मंदार निश्चितच माधूची आतापर्यंतची एक बहरलेली फलंदाजी आपण पाहतोय, ज्याला लँडमार्क म्हणू शकतो, कीर्तिमान फलंदाज म्हणू शकतो. पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुरेसा अवधी आणि चेंडू पूल केला जातो. शॉर्ट पूल अर्थातच चेंडू जातो डीप मिड विकेटच्या दिशेने. षटकार डीजे बॅट्समन हा मोठे फटके खेळतो, परंतु महादूचं असं स्किल आहे की त्याने चेंडू बरोबर अभ्यास, त्याने ह्या बॅट्समनचा असं स्किल आहे चेंडूचा अभ्यास करतो. चेंडू कुठल्या पद्धतीचा त्याप्रमाणे बॅकफुटला जाऊन किंवा फ्रंटफुटला खेळायचा. आता चेंडू आरामात त्याने खेळला, सहज छक्का. निश्चितच चेंडूचं परीक्षण करतोय, निरीक्षण करतोय आणि मात्र आपल्या भात्यातून वेगवेगळ्या पट्ट्यातून खेळतोय. पुन्हा एकदा चेंडू आतापर्यंत यानंतर चेंडू मात्र मिडस्ट मोरचा चेंडू आणि हा चेंडू मात्र फाईनच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा हा टायमिंग शॉट जातो, मिस होतोय आणि हा मिसिंगचा बेनिफिट मिळतोय. अर्थातच क्षेत्ररक्षण करणाऱ्या या ठिकाणी संघाला. संघाची धावसंख्या स्थिर होती धामणीची 16. दुसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असताना आजच्या दिवसातील अंतिम सामना. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा थोडासा चेंडू उचली घेतोय, स्विंग केला जातोय चेंडू. चेंडू मात्र या ठिकाणी स्क्वेअर लेग पंचाच्या दिशेने जातोय. दरम्यान 1 धाव मिळते आपल्या संघासाठी दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या 17. बघाशी म्हटलं होतं आपण की ज्या ज्या वेळेला म्हणजे अंकशास्त्र असं सांगतं 3, 7, 11, 13, 17 असे काही अशुभ अंक असतात आणि त्या अशुभ अंकाचा मात्र कुणाला तरी फटका बसत असतो. पण मात्र शुभ आणि अशुभ याच्यापेक्षा माणसाचे कर्म मात्र माणसाला प्रगतीपथावर नेत असतात. त्याच्या कर्माच्या गती फार महत्वाच्या आहेत. आणि पुढे एकदा शॉर्ट पिच चेंडू. आता मात्र मगाशी ज्या पद्धतीने फलंदाजांनी मिड विकेटला षटकार मात्र त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न महादूचा होता. चेंडू मात्र मिस होतो, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूची सांगता होते, संघाची धावसंख्या स्थिरावते.
दुसरं षटक चालू असताना संघाची धावसंख्या होते 17. माधू आतापर्यंत ऑन द फायर ज्याला म्हणू शकतो, ब्लाझिंग या ठिकाणी शॉटिंग करतोय, अर्थातच धुमादार फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. ऑफ स्टंपवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न करतोय, टॅग करण्याचा प्रयत्न करतोय आणि मात्र आमचे पंच आपले दोन्ही हात जमिनीला समांतर फैलावून सांगतात की चेंडू हा वाईट. संघाची धावसंख्या 1 ने वाढते, संघाची धावसंख्या होते 18. आणि विशेष करून सावंत सर आता जे दोन्ही संघ खेळत आहेत, हेटवणे मध्यम प्रकल्पाच्या डॅमच्या बाजूला आहेत आणि दोन्ही संघ हे प्रकल्पग्रस्ताच्या माध्यमातून ते पुनर्वसित झालेले संघ आहेत, दोन्ही गावातील संघ. निश्चितच आपण सर म्हणतोय की त्याग, बलिदान आणि संघर्षातून काही निर्मिती होत असते. त्याच्यामुळे या गावाने त्याग केलाय आणि त्यागातूनच या पंचकृषीमध्ये म्हणा या तालुक्यामध्ये पाणी पुरवठा होतोय आणि मध्यम प्रकल्पाचा प्रोजेक्ट करण्यात येतोय. पुन्हा एकदा चेंडू खेळला जातोय, अर्थात बॉलर ड्राईव्ह फटका होतोय, बॅक टू बॉलर आणि 2 धावा या मात्र मिळतायत त्या धामणी संघाला. दुसरं षटक या ठिकाणी संपतंय, आमचा पंचांचा इशारा येतोय आणि आमचे अर्थातच अंकशास्त्रीय दृष्ट्या एक्सपर्ट असलेले आमचे नागले सर कळवत आहेत की संघाची धावसंख्या होते 2 बाद 20, 20 लॉस ऑफ 2 विकेट्स इंटू 2 ओव्हर्स. तर निश्चितच पहिलं षटक संपलं त्यावेळी धावसंख्या झाली होती 7. दुसऱ्या षटकामध्ये मात्र निश्चित धावसंख्या झाली होती 13. म्हणजे आता गेअर ज्याला बोलतो की नाही आपण, तो गेअर मात्र निश्चितच महादू आणि त्याचा साथीदार असलेला मला मंदार या ठिकाणी बदलतोय आणि धावसंख्येला चांगल्या पद्धतीचा एक आकार देतोय. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की हेटवणे संघ सुद्धा एक चांगल्या पद्धती, हेटवणे संघाचा आपण मगाशी सापोली संघाबरोबर जो फलंदाज होता, मला असं वाटतं त्याचं सापोली संघाबरोबर जो फलंदाज मगाशी खेळला होता हेटवणे संघाचा, ज्याने एकाच प्रशांत मला असं मनोज एनकोरच्या गोलंदाजीवर त्यांनी 3 षटकार खेचले होते. म्हणजे एक त्याच्याकडे एक ॲबिलिटी आहे, त्याच्याकडे एक पॉवर आहे खेळण्याची, त्याच्या स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर आहे त्यांची. त्यामुळे निश्चितच त्यांना सुद्धा माहिती आहे धामणी संघाला की आपण जर टार्गेट एक फायटिंग टार्गेट जर करू शकलो तर निश्चितच विजयाच्या जवळ कुठेतरी जाऊ शकतो. अन्यथा हेटवण्यासारखे फलंदाज मात्र आपल्याला कुठेतरी खिंडीत गाठू शकतात आणि आपण पराभूतच्या खाईमध्ये पडू शकतो. परंतु अंतिम अर्थात तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रुपेश आणि या ठिकाणी आपल्या मायक्रोफोनवर जाते आमचे एक्सपर्ट कॉमेंटेटर अर्थातच साळवी साहेब. धन्यवाद सावंत सर, धन्यवाद कदम सर, धन्यवाद नागले सर. खरोखरच अतिशय उत्कृष्ट क्रिकेटचं आयोजन, चांगलं नियोजन, चांगलं सिस्टमच्या माध्यमातून हा तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू शॉर्ट डाऊन बॉल करतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे आणि त्या क्षेत्ररक्षकाकडे जाते, तो चेंडू पकडणं 2दा सोडलेला आहे आणि आणखी धावसंख्या 2 वाढल्या. संघाची धावसंख्या होतीये 2 धावांच्या मोबदल्यात 2 बाद 22. पहिला विकेट स्वस्तात गेला होता 3 धावांवर, दुसरा विकेट 7 धावांवर गेला होता. त्याच्यानंतर आतापर्यंत 22 म्हणजे 15 धावांची एक बहुमूल्य भागीदारी आहे. पण भागीदारी म्हणण्यापेक्षा धामणी संघाला माहिती आहे अक्षय आणि प्रशांत अप्रतिम फॉर्मातले फलंदाज आहेत, त्यांच्या पुढे या षटकात किमान 20 धावा, आता 2 षटकात 20 काढल्यात ना, या षटकात किमान 20 धावा काढल्यात तरच तुम्ही हा मॅच जिंकू शकाल. कारण त्यांच्याकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहेत हेटवणे संघासमोर. दरम्यानचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर जितो भडकल्याने हेरलेला का चेंडू फार ऑफसाईड ऑफ स्टंप बाहेर आहे, त्याच्यामुळे त्याला पनिशमेंट करणं, त्याला म्हणजे इंटरनॅशनल नियमानुसार हा वाईट देणं क्रमप्राप्त आहे. 1 धाव मिळते अवंतर स्वरूपात. संघाची धावसंख्या आमचे नागले सर सांगतायत की 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती 23. रुपेश, हो सुंदर चेंडू, बॉल किपिंग, बॅट्समॅन ट्राय टू मेसेज, बॉल खाली राहिला, फलंदाजांनी खेळण्याचा प्रयत्न केला. पतन गेलेलं आहे. एक चांगली भागीदारी होत असताना एक दृष्ट लागावी तशी विकेटचं पतन झालेलं आहे. बाद झालेला फलंदाज अर्थातच मंदार खोपडे बाद होतोय, मंदार शिर्के बाद होतोय आणि संघाची धावसंख्या होती अर्थातच 23. 3 गडी बाद 23. पहिल्या षटकात 7 धावा गेल्या होत्या, षटक टाकला होता अक्षय यांनी. दुसऱ्या षटकात 13 धावा गेल्या होत्या, षटक टाकलं होतं सुधीर यांनी. तिसरं षटक टाकतोय तो रुपेश. आतापर्यंत 2 चेंडू मला वाटते झाले असावेत आणि स्ट्राईकला महादू आणि नॉन स्ट्राईकला नवीन आलेला फलंदाज जीवन, ज्यांनी अतिशय सुंदर गोलंदाजी जीवन चाललाय, त्यांनी चांगली गोलंदाजी केली होती. आणि महादू भोसले नॉन स्ट्राईकला आहे. महादू भोसलेकडे जेवढा स्ट्राईक मिळेल तेवढा एखाद षटकार धामणी संघासाठी फायदेशीर ठरणार असं मला वाटतंय. रुपेश, चांगला चेंडू, हा फ्लेक केलेला चेंडू जातोय
स्क्वेअर लेग मध्ये 2 धावा मिळतील. कदाचित महादूला स्ट्राईक मिळणार नाही. 2 धावा मिळत आहेत, अर्थात चांगला फटका आहे हा जीवन याच्या बॅटीतून. 2 धावा मिळतील, पण 2 धावांपेक्षा 6 धावा अत्यंत महत्वाच्या असतात आणि धावसंख्या होती अर्थातच 25. 3 गडी बाद 25, किमान 40 धावा पाहिजेत हेटवणे संघासमोर सामना जिंकण्यासाठी. ती फाईट टार्गेट होऊ शकतो, लक्षात ठेवून द्या. डच मध्ये बॅट्समन आहेत. दरम्यानचा चेंडू फलंदाजाने खेळून काढण्याचा प्रयत्न केला आणि जोरदार अपील करतोय आणि धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा घेणार नाही, कारण महादूला स्ट्राईक पाहिजे. त्याच्यामुळे 1 धावेमुळे संघाची धाव संख्या होती. पंचांच्या इशाऱ्यावर अवलंबून राहील काय झालंय. प्रशांत बांदिवडेकर मला सांगतील. बरोबर लक्ष पंचांचं. कदाचित त्यांच्या इशाऱ्यावर ही धाव आहे किंवा नाही हे डिपेंड आपण राहील. एक 22च्या स्वरूपात एक धाव, त्याच्यामुळे धाव संख्या 1 नी वाढलेली संघाची धाव संख्या होतीये 26. या षटकातले काही चेंडू बाकी आहेत मला वाटते. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाले 3 गडी बाद 26. एखादा षटकार महादू भोसलेकडून अपेक्षित आहे धामणी संघासाठी. निश्चितच तो षटकार झाला तर थोडासा मॅचला थोडासा युटर्न घेणारा षटकार होऊ शकतो, कारण 2 चेंडू मध्ये षटकार चौकार झाला तर वेल अँड गुड. रुपेश चांगला चेंडू, अतिशय सुरेख फटका मारला, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. तैनात आहे. 2 धावा मिळतील निश्चितच आणि 2 धावा पूर्ण करतोय. महादूला स्ट्राईक मिळतोय. धाव संख्या 2 निवडले, 3 गडी बाद झालेले आहेत. धाव संख्या 28 आहे आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार मारणं त्याला क्रमप्राप्त राहणार आहे. मारला तर आपण सेफ मध्ये आपला संघ राहील. दर्शक आणि समर्थक जोरात आहेत, कारण दर्शक जरी कमी असले ना तर दर्दी आहेत ते इतकं, कारण परमेश्वरांनी पाठवलेले दर्शक असतात. त्यांची तुलना आपण आपल्याशी करू शकत नाही मित्रांनो, कारण कंपॅरिझन केलं तर परमेश्वराचे एंजल्सच असतात ते, त्याच्यामुळेच क्रिकेट चालत असतं. दरम्यानचा पुढचा चेंडू हा शॉर्ट बिल बसलेला नाही बॅटीच्या पट्ट्यात. मागे जाऊ का पुढे जाऊ, मागे जाऊ का पुढे जाऊ, आणि 2 धावा. 2 धावा पूर्ण केल्या. संघाची धाव संख्या 2 ने वाढलेली आहे. धाव संख्या होतीये 30 आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 1 धाव शॉर्ट, मग 29च. कदम सर मगाचा गेम पाहिला तुम्ही धामणी आणि मला वाटते भेटवणे संघाचा, तर त्याच्यामध्ये त्यांनी बलाढ्य संघाला पराभूत केलेला संघ आहे आणि आता त्यांना ही संधी आहे. परंतु तसा बघायला गेलं धामणी संघासमोर धामणी संघाचे सुद्धा गोलंदाज चांगले गोलंदाज, त्यांच्याकडे चांगली गुणवत्ता प्राप्त अशी क्षेत्ररक्षक झेल सोडणार नाहीत. पण एखाद दुसरा विकेट पहिल्या पॉवर प्ले मध्ये घेतला आणि एक धाव संख्या 29 म्हणजे सरासरी 29-27 म्हणजे 10च्या सरासरीने त्याला सरासरी जायचं आहे. तर पहिल्या षटकात 5-10 धावा देऊन मला वाटतं एखाद विकेट घेतला तर त्यांना हा सामना जिंकणं सोपं जाईल. अन्यथा विकेट गेला नाही तर दुसऱ्या षटकापासून सामना हा हेटवणे संघासमोर, कारण ते फ्लॉप मध्ये सुटलेला एखादा मोकाट बैल कसा असतो तसं सुटलेले त्यांचे फलंदाज आहेत आणि अप्रतिम दर्जाचे फटके खेळतात. त्याच्यामुळे मला नाही वाटत ते सामना वाचू शकतील. फक्त पहिल्याच ओव्हरवर सामन्याचा कंट्रोलिंग पॉवर राहील आणि पहिल्या 2 षटकासाठी मायक्रोफोन तुमच्याकडे राहील आणि शेवटचा षटक सावंत सरांकडे जाईल. धन्यवाद साळवी सर. सूर्यास्ताला जात असताना दुसऱ्या दिवसाची सांगता होते. जय भवानी क्रिकेट संघ आणि जय भवानी मित्रमंडळ आंबेघर उपसरपंच चषक 2021 मंगेश काईनकर त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकारी यांनी आज या सामन्याचं एक उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. त्यात हेटवणे आणि धामणी यांच्यामधील शेवटची लढत आपण बघतोय. असं वाटत होतं की धामणी संघ मगाच्या प्रमाणे आपल्या धावांचा पाऊस पडेल, पण हेटवणे संघाचा त्रिकूट त्यांनी टाकलेली गोलंदाजी आणि एकतर्फी महादू याने केलेला एक अटॅक म्हणजे बहादू याने केलेला खरोखर संयमी खेळ, त्यामुळे एनकेन का होईल पण 29 धावा ह्या सुद्धा एक अवघड धाव संख्या होऊ शकते. कारण पहिल्या षटकात साळवी सरांनी सांगितलंय की पहिल्या षटकावर भवितव्य अवलंबून राहणार आहे, ते म्हणजे धामणी संघाचं उत्कृष्ट अशी गोलंदाजी त्यांना पहिल्या षटकात टाकायची आहे. तर मगाचा फलंदाज म्हणजे सावंत सरांनी सांगितलं की हेटवणे संघाचा प्रशांत सापोली संघाविरुद्ध खेळताना
3 षटकार मनोज एनपुरेला मारले आणि होत्याच नव्हतं त्याने केली आणि तोच जर मनोज या सामन्यामध्ये व्यवस्थित अशा खेळी केली तर नक्कीच हेटवणे संघाच्या बाजूने सुद्धा विजय होऊ शकतोय. गुणलेखक नागले सर म्हणतात सलामीला येतोय तो म्हणजे हेटवणे संघाचा अक्षय आणि रुपेश आणि गोलंदाजी मार धामणी संघाचा गोलंदाज जीवन याच्यावर सर्व भवितव्य अवलंबून आहे की आमच्या महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचं जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला अशा जीवनवर सर्व जीवन अवलंबून राहणार आहे धामणी संघाचं. पंच इशारा करतायत की खेळाला सुरुवात होते. जीवन गोलंदाजीला तयार. जीवन याचा चेंडू उत्कृष्ट अशा सर्कलचा पुरेपूर फायदा घेतोय. चेंडू सरळ टॅप करतोय, जातोय तो डीप मिड विकेटच्या दिशेनं, पण एक धाव मात्र पूर्ण करतोय. एक धावेने अकाउंटला सुरुवात होते ती म्हणजे हेटवणे संघाची धावसंख्या झालेली आहे की 30 जिंकायला धावा करायची असताना पहिल्या धावसंख्येला सुरुवात होते. ती हेटवणे संघाची पहिली धावसंख्या वसूल करतोय तो फलंदाज अक्षय आणि स्ट्राईकवर आता येतोय तो म्हणजे रुपेश. आमचे मुन्ना पाटील आपल्या सगळ्यांना क्रिकेटच्या ह्याच्यात कैद करतायत ते म्हणजे युट्यूबच्या माध्यमातून. सुरेखरित्या चेंडू चांगला क्लॅप करतोय. हे बरोबर चेंडूची दिशा देत आहेत, चेंडूला बरोबर नियंत्रण ठेवतायत. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ या फटक्यामध्ये आपण बघितलं आणि जातोय तो चेंडू सरळ सीमा पार. डीजे मास्टर ताकदीपेक्षा या क्रिकेटमध्ये एक उत्कृष्ट असा फटका मारतोय फलंदाज रुपेश यानं 4 धावा. 1 धावावर खेळतोय अक्षय आणि 5 धावा होत आहेत हेटवणे संघाच्या जिंकण्यासाठी. धामणी संघाविरुद्ध 30 धावांचा 3 षटकामध्ये पल्ला गाठायचा असताना प्रत्येक षटकामागे 10 धावांची सरासरी गाठायची आहे. तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष मात्र मैदानाकडे. सुरेखरित्या ग्राउंड शॉटचा फटका मारतोय, तितक्याच चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय गोलंदाज जीवन, पण तितक्याच चांगल्या रीतीने दोन्ही फलंदाज खेळतायत की ग्राउंड शॉटचे फटके मिळतात. एकेरी दुहेरी धावा काढायच्या. खराब चेंडू आला की खरपूस समाचार घ्यायचा आहे. पाणी घेऊन जायचं आहे. व्हॉलंटियरना विनंती आहे लवकरात लवकर पाणी घेऊन जायचं आहे. स्प्रे आणि पाणी घेऊन जायचं आहे. मैदानामध्ये थोडीशी आपल्याला रुकावट आलेली आहे, पण काही हरकत नाही. साळवी सर या जोडी जी खेळते हेटवणे संघाची त्याबद्दल आपलं काय मत? खरोखरच रुपेश आणि अक्षय, विशेष करून रुपेशच्या बाबतीत त्यांनी मागाशी फ्लिकचा चौकार मारला, एफर्टलेस शॉट, अतिशय पायांची हालचाल, चेंडूवरची दृष्टी. त्याच्यानंतर बघितलं की 38 सर्कल मध्ये 7 क्षेत्ररक्षक आहेत आणि शॉट फाईन लेग सुद्धा आतमध्ये, शॉट स्क्वेअर लेग सुद्धा आतमध्ये. बरोबर त्याच्या बाजूने पायाची हालचाल एक्झॅक्ट टायमिंग केला आणि टायमिंग केल्यामध्ये चेंडू बरोबर त्याच्या बॅटीच्या बॉटमला बसला आणि चेंडू इतका आउटफील्ड एवढा फास्ट होता की क्षेत्ररक्षक डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षक धावेपर्यंत तो चेंडू सीमापार झाला. निश्चितच मगाच्या पेक्षा आताची परिस्थिती वेगळी आहे. मगाशी या खेळपट्टीवर 50 धावा होत होत्या, आता 30 धावा करत असताना अॅटमॉस्फिअर बदललेला आहे. त्याच्यामुळे निश्चितच अशा एकेरी दुहेरी धावा काढूनच 30 धावा करणं त्यांना क्रमप्राप्त राहणार आहे असं मला वाटतं. बरोबर आहे, कारण खराब चेंडू आला की खरपूस समाचार घ्यायला पाहिजे. चांगली जोडी मैदानात खेळते, पण जीवन एकीकडे चांगली जीव ओतून गोलंदाजी करतोय तो म्हणजे धामणी संघाचा हा गोलंदाज. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कोण जिंकणार कोण हरणार हा येणारा क्षण आपल्याला सांगणार आहे. पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. जितू आमच्याकडे इशारा करतोय की खेळाला सुरुवात होते. जीवन गोलंदाजीला तयार. नाणेगाव एंड कडून चेंडू बरोबर बॅटवर फुलटॉस घेतला, 3 स्टंप कव्हर करत चेंडू खेळ शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. शॉट एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करेपर्यंत फलंदाज 1 धाव पूर्ण करतोय. मला वाटते पेनपुरगातल्या सर्व गावातील ओपनिंग खेळणाऱ्या खेळाडूंनी कशी ओपनिंग करावी ते ह्या 2 खेळाडूंकडून शिकायला पाहिजे. ती बरोबर आहे. मगाशी निंबारवाडी संघाच्या खेळाडूंचा खेळ आपण बघितलात, तसंच आज हेटवणे संघाचे हे फलंदाज अतिशय डोकेलिटीने खेळतायत. धावा झाल्या धाव फलकावर 7. पहिलं षटक चालू असताना जिंकायला हेटवणे संघाला 30 धावा करायच्या असताना धामणी संघाचा राज
संध्याकाळ सूर्य अस्ताला चाललाय, पण विजय कुणाच्या बाजूने येतोय ते बघायचं आहे. सुरेखरित्या यावेळेला चेंज ऑफ द स्पेस आपल्याला पाहायला मिळाला, पण चेंडू ऑफसाईडच्या बाहेर जातात. पंच त्याला शिक्षा देतात. दोन समांतर हात करून सांगतात की चेंडू खराब आहे. फायदा मात्र होतोय ते हेटवणे संघाला. हेटवणे संघ पोहोचतोय. पहिलं षटक चालू असताना 0 गडी बाद 8 गाठ मात्र या नाणेगावच्या भव्य दिव्य अशा सम्राट नाणेगावच्या मैदानावर स्वर्गीय शंकर मालुसरे, स्वर्गीय दिनेश खेडेकर या मैदानावर धाबडी संघावर. मगाशी साळवे सरांनी सांगितलं दोन्ही प्रकल्पग्रस्त गाव आणि या दोन्ही गावांचं पुनर्वसन. यावेळेला चेंडूचा टप्पा आखडतोय, चेंडूला हलकीची कट मारतोय, जातोय तो म्हणजे शॉट थर्डमॅनच्या दिशेनं, पण एक धाव मात्र रोखू शकत नाही. एक धावेनं हेटवणे संघ पोहोचतोय, तो म्हणजे 9 धावांवर पहिलं षटक चालू असताना धामणी संघाच्या 30 धावांना उत्तर देताना. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 10 धावांची सरासरी गाठायची आहे. जीवन याला व्यवस्थित पहिला षटक खेळून काढायचा हा दोन्ही फलंदाजांचा इरादा दिसतोय. अतिशय टेक्निक पद्धतीने, अतिशय हुशार तल्लीन बुद्धीनं हे दोन्ही सलामी दिलेला अक्षय आणि रुपेश आपल्या साऱ्या क्रीडा रसिकांना दाखवतायत आपल्या खेळाचं कौशल्य. एक उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. जय भवानी मित्रमंडळ आंबेगाव अध्यक्ष रघुनाथजी टेंबे आणि त्यांचे सर्व सहकारी करत असताना आता मात्र खरपूस समाचार घेतोय. चेंडू टाकला खराब आणि त्याचा बरोबर फायदा घेतला डीजे मास्टर सळवीसर या फटक्या. ओव्हरला 15 मध्ये निम्मा पल्ला गाठलेला मित्रांनो, आणि अजून 15 धावा जिंकण्यासाठी पाहिजेत. आणि आता जो स्ट्रोक मारला तो चेंडू इतका, चेंडूवरची असणारी प्रत्यक्षात रुपेशची नजर, अक्षयची नजर, चेंडू बरोबर वॉश केला, चेंडू आपल्याकडे येतोय, आपण बरोबर पॉपिंग क्रीज मध्ये आपल्याला त्यांनी एकदम सुरक्षित ठेवला आणि शेवटच्या क्षणाला चेंडू त्यांनी मिड विकेटच्या डोक्यावरून अतिशय सुंदर ताकदीपेक्षा टायमिंग कनेक्ट केला. अतिशय 100% मार्क द्यायला लागतील त्याच्या या फटक्याला. नक्कीच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर हेटवणे संघ 0 गडी बाद 15 चांगली सलामी दिलेल्या आहेत. निम्मा पल्ला त्याने गाठलेला आहे. 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडूमध्ये 15 धावा करायच्या आहेत त्या हेटवणे संघाला. जसं धामणी संघाकडे फलंदाजीचा भरणा आहे तसे हेटवणे संघाकडे सुद्धा फलंदाजीचा भरणा आपण बघतो. कारण मगाच्या सामन्यात प्रशांत खेळला जरी असला तरी सलामीला आलेला अक्षय आणि रुपेश मात्र साऱ्या क्रीडा रसिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. चेंडू फुलटॉस दिला, फसवला फलंदाजाला, चेंडू फुलटॉस दिला, मोह आवरता आला नाहीये आणि दोन्ही पंचांनी आम्हाला अजून काही इशारा दिलेला नाहीये. पाहूया आमचे उत्कृष्ट पंच डीजे मास्टर साठी मौका.
एक धाव मिळते. निष्णात अनुभवी पंच जितू सुद्धा आहे आणि प्रशांत सुद्धा, त्याच्यामुळे त्यांना दोघांचं कन्फर्मेशन करतात. जितूला माहिती आहे. डॉट डिलेवर आहे नाही. हेटवणे आणि धामणी यांच्यामधील लढत बघता गुणलेखक नागले सर म्हणतात चेंडू बाकी आहेत ते 3 आणि धावा करायच्या आहेत त्या 9 चेंडू बाकी आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 14. नक्कीच टफ फाईट होते. फुलटॉस चेंडू दिलाय सरळ आता जातोय. महत्वपूर्ण विकेट मिळवतोय. फुलटॉसचा पाहिजे तसा फायदा उठवत नाही पण फायदा उठवतो आमचा डीजे मास्टर. सर वातावरण वेगळं होतं. आता हवेमध्ये नमी आले आणि त्याच्यात मोठा फटका मारायला गेला तर चेंडू कनेक्ट टायमिंग नाही झाला तर हा झेलबाद झालाय. आता निश्चितच ह्या मला वाटते या षटकात सर किती चेंडू बाकी आहेत आता 2 म्हणजे 8 चेंडू आणि 14 धावा. हे समीकरण तेवढं सोपं नाही. नक्की साळवे सर तराजूचं पारडं दोन्ही बाजूला झुकतंय तसं सामन्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. असं वाटत होतं की एक बाजूने धाबणी हेटवणे संघ हा विजयाचा मार्ग सुकर करेल पण एका बाजूला कठीण समय येता कोण कामास येतो. गोलंदाज धामणी संघाचा राज मात्र आपल्या राजविंडाची कामगिरी करतोय. 2 विकेट घेऊन एकच धाव राजने दिलेली आहे. पुढचा चेंडू राजच्या या चेंडूवर आक्रमक पवित्रा घेतलाय आणि खऱ्या अर्थानं सामना एक निर्णायक फटका या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे दणदणीत आणि खणखणीत षटकार. सला अक्षय जोपर्यंत मैदानात सलामीला आलेला आहे आणि जोपर्यंत मैदानात आपले डोके लावून खेळतोय 2 षटकारांना अक्षय एक निर्णायक फटका म्हणावा लागेल आपल्या बाजूने. 7 आणि 8 टर्निंग शॉट 7 आणि 8 चा हा टार्गेट पण एक धाव काढून स्ट्राईक रोटेट करतोय. अतिशय टेक्निक पद्धतीने हुशारीने खेळतोय तो म्हणजे अक्षय. स्ट्राईक रोटेट करतो. आपल्याकडे 6 चेंडू बाकी आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावा करायच्या आहेत त्या 7. अजूनही क्रिकेटमध्ये आपण काही शकतो काही घडू शकतोय कारण एक क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. कोण जिंकणार कोण हरणार हा आपल्याला येणारा क्षण सांगणार आहे. दोघांच्या बाजूने सुद्धा हा सामना अजूनही आहे. पहिल्या 2 चेंडूवर व्यवस्थित खेळायला पाहिजे ते म्हणजे धामणी संघाच्याकडे स्ट्राईक आहे तो म्हणजे अक्षयकडे ही जमेची बाजू आहे ती हेटवण्याची. तर तिसऱ्या षटकातील एक निर्णायक षटक पडला पाहिजे तो म्हणजे धामणी संघाकडून. तीच सल्लामसलत चालू आहे. आमचे मुन्ना पाटील खरोखर आपल्याला सर्वांना यात कैद करतायत पण मंडप आणि डेकोरेटरची आपली व्यवस्था ज्याने उत्कृष्ट केले लक्ष्मण दळवी सुद्धा सामन्याचा आस्वाद घेत आहेत. एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत त्यामुळे आपल्या या खेळाचं एक चांगला कौशल्य घेत आहेत. आमच्या आंबेघर संघाचे रघुनाथजी टेंबे स्वतः उपसरपंच मंगेश काईनकर संदीप काईनकर त्याचप्रमाणे शंकरदादा काईनकर नामदेव जगताप आणि अशी आमची सर्व मंडळी त्याचप्रमाणे किशोर एरणकर आमच्या सर्व सतीश काईनकर आस्वाद घेतात. पण शेवटच्या 6 चेंडूमध्ये काय करामत करतात काय घडणारा येणारा आपल्याला क्षण सांगणार आहे. पण 6 चेंडूमधील ही करामत आणि या 6 चेंडूमधील ही खिरापत कशा पद्धतीने वाटप होणार आहे आमच्या मायक्रोफोनवर संतोष सावंत सर. धन्यवाद कदम सर. आपण पाहतोय अर्थात सामन्याचं या ठिकाणी परीक्षण होतोय. 6 चेंडू आणि आता पुन्हा एकदा हा स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने एक सोपा झेल देऊन बसतोय स्वतः अक्षय. धन्यवाद डीजे मास्टर. मगाशी म्हटलं होतं की मागच्याच षटकामध्ये ज्याने एक षटकार उत्तुंग षटकार मारला होता
2 षटकार मारले होते आणि सामन्याचं चित्रण जवळजवळ आपल्या बाजूला झुकवलं होतं. म्हणजे निश्चितच तराजूचं जे पारड्याला मापदंड ज्याला म्हणतो, अर्थात राजच्या गोलंदाजीवर मापदंड, म्हणजे ज्याला राजदंड म्हणतो त्याच्यापेक्षा मापदंड हा झुकवला होता. तो अक्षयने पूर्णपणे सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. परंतु ज्याने 3रं षटक घेतलं तो गोलंदाज लक्ष्मण आपल्या लक्ष्मण रेषेच्या बरोबर आत राहतोय आणि स्वतः फलंदाजाला काबूत करतोय. फलंदाज अक्षय याला अक्षय तंबूमध्ये परतोय. संघाची धाव संख्या होते जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 7 धावा. धाव संख्या होते 23. पुन्हा एकदा लक्ष्मण छोटासा रनअप घेतोय, परंतु लय आणि गतीवर नियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न. लक्ष्मण रनअप थोडासा चुकतोय, परंतु प्रेक्षकांच्या नजरा, कारण जो सामना पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं की सामन्याचं जे पारडा आहे ते हेटवण्या बाजूने, दुसऱ्या षटकामध्ये असं पाहिलं होतं की निश्चितच. पुन्हा एकदा चेंडू हा बिरकाला जातोय आणि हा उत्कृष्ट झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु असफल ठरतोय आणि 2 धावा मिळतायत त्या निश्चितच हेटवणे संघाला. संघाची धाव संख्या, परंतु एफर्ट्स मात्र निश्चितच चांगले आहेत. प्रयत्न, हा प्रयत्न मात्र या ठिकाणी अनसक्सेस ठरतोय आणि 2 धावा मिळतायत त्या प्रतिस्पर्धी हेटवणे संघाला. धाव संख्या होते 25. जिंकण्यासाठी 30 धावांचं आव्हान असताना अंतिम षटकातील काही चेंडू, 4 चेंडू 5 धावा. ऑफस्टोरचा चेंडू आणि या ठिकाणी फलंदाज बाद. तर प्रत्येक चेंडूवर मात्र या ठिकाणी सामना बदलतोय. उशिरा आलेले प्रेक्षक बघत असतील की सकाळपासून जर आम्ही आलो असतो तर बरं झालं असतं, परंतु निश्चितच हा मैदानच असं आहे, मैदानची खासियत अशी आहे. आणि ह्या अंतिम जसं सूर्यनारायण मागशी आमचे कदम सर सांगितलं की सूर्यनारायण अस्ताला जातो त्यावेळी क्रिकेटचा उदय होत असतो आणि हा उदय मात्र निश्चितच सम्राट नाणेगावच्या या मैदानावर होतोय. हेटवणे वर्सेस धामणी असा हा सामना सुरू असताना हवेमध्ये अचानक बदल होतो आणि सामन्यामध्ये मात्र लगेच स्थित्यंतर येतोय. 18 चेंडू मध्ये 30 धावांचं आव्हान होतं. त्याला प्रत्युत्तर देत असताना हेटवणे संघाने पहिल्या षटकाच्या समोर धावसंख्या केली होती 15, दुसऱ्या षटकामध्ये 8 एकूण धावा आणि आता 3रं षटक प्रगतीपथावर असताना धावसंख्या होते 25. 3 चेंडू 5 धावा. तर निश्चितच बघतो आपण की पहिलं षटक जे होतं ते हेटवण्याच्या बाजूने होतं, निम्मा पल्ला गाठला होता. दुसरं षटक राज यांनी घेतलं, ते अतिशय सुंदर त्यांनी गोलंदाजी केली आणि पूर्णतः जखडून ठेवलं. अक्षय सारखा मोहरा ज्यावेळी तंबूमध्ये विसावाला गेला की नाही मित्रांनो, त्यावेळी मात्र निश्चितच धामणी संघाच्या विजयाच्या ज्या आशा आहेत त्या पल्लवित झालेल्या पाहायला मिळत आहेत. सामन्यामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षण फेरबदल केला जातो, विभरचना बदलली जाते. कारण मित्रांनो शिकारी हा जोपर्यंत शिकार आपल्या टप्प्यात येत नाही तोपर्यंत मात्र नेम या ठिकाणी सोडत नाही आणि त्याच पद्धतीची विभरचना करतोय धामणी संघ. हेटवणे संघाला जखडून ठेवण्याचा, परंतु हेटवणे संघाचा डावखुरा फलंदाज आता एक थोडस दडपण असेल, कारण 3 चेंडू आणि 5 धावा. धाव संख्येचा जर पाहिला तर निश्चितच फार काही मोठा नाही, परंतु प्रेशर हा फार फार मोठा आहे. लेग स्टंप वरून उचली घेतोय डावखुरा फलंदाज, लाईन बदलतोय, अर्थात त्याचा दिशाशे भटकतोय हा गोलंदाज. संघाची धाव संख्या 1 ने वाढते. संघाची धाव संख्या होते 26. 3 चेंडू 4 धावा. जय भवानी मित्रमंडळ आंबेकरने आयोजित केलेल्या उपसरपंच चषक 2021 सन्माननीय रघुराजजी टेंबे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणार हे मंडळ आणि भाई मंगेश काईनकर यांच्या ग्रामपंचायत मधलं, अर्थातच आंबेकर ग्रामपंचायत मधला हा एक उत्कृष्ट संघ असलेला धामणी संघ या ठिकाणी लढत देतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी चांगला तालमेल आणि ओव्हरथ्रोचा फायदा मिळतोय तो प्रतिस्पर्धी हेटवणे संघाला आणि हेटवणे संघ अशा रीतीनं धन्यवाद. या ठिकाणी हेटवणे संघ